आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आयोजित भाजपाच्या वागळे मंडळ सरचिटणीस शालिनी ताल्ला यांच्या माध्यमातून आधार कार्ड, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र याआदी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील किसन नगर नंबर 3 भटवाडी येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सलग 2 दिवस चालणाऱ्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या शिबिरात आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती व अपडेट, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तसेच पोस्ट विभागाचे आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स या आदी योजनांचा सहभाग होता। या शिबिराला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण, निलेश लोहाटे, समीर नार्वेकर, अनिल देडिया, रजितराम तिवारी, योगेंद्र दुबे, सनातन लाहा, प्रज्ञा खोलपकर, स्वाती सुहास जराड तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वागळे मंडळ सरचिटणीस शालिनी ताल्ला यांच्या माध्यमातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। तसेच प्रत्येक नागरिकाच्या मदतीला धावून जाणारं असं शालिनी ताल्ला यांचं नेतृत्व आहे। शालिनी ताल्ला यांच्या माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात। यापुढेही असेच उपक्रम सुरू राहतील अशी ग्वाही शालिनी ताल्ला यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। तर प्रभागातील नागरिकांनी देखील शालिनी ताल्ला यांच्या समाजकार्याचे विशेष कौतुक केले। नमस्कार, मी शालिनी मनोज ताल्ला, वागळे मंडळ सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आयोजित आधार कार्ड, आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी आणि जे आहे आपलं आयुष्मान भारत याचं आयोजन ठाणे शहर भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे आयोजित केलं आहे। त्यासाठी भटवाडीतील आणि किसन नगरमधील सर्व नागरिकांनी या कॅम्पसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानते। कालपासून चालू झालेल्या या शिबिरासाठी आज पण लोकांनी भरपूर गर्दी केली आहे आणि या शिबिरासाठी आलेल्या प्रत्येक जणाचे काम हे चांगल्या प्रकारे झाले आहे। त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानते। काल झालेल्या ह्या शिबिरामध्ये आधार कार्डची नोंदणी झाली आहे आम्हाला 70 आणि आयुष्मान भारत त्याची 25 झाली आहे। आज झालेल्या ह्या आधार कार्ड कॅम्प आणि आयुष्मान भारत आणि हे जे शिबिर लागलं आहे त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद झाला आहे। गेल्या 4 वर्षापासून मी वागळे मंडळात हे जे उपक्रम राबविले आहेत आणि यापुढेही असेच कार्यक्रम चालू राहतील अशी मी ग्वाही देते। नमस्कार, मैं सोमा घोषू। मैडम ने इधर सिविल लगाया 2 दिन से, बहुत अच्छा से काम कर रहा है। महिला समिति के लिए बहुत कुछ कर रहा है। इधर थोड़ा दिन पहले हल्दी कुमकुम रखा था, बाकी इधर पंचायत बहुत कुछ करता है। इसीलिए आगे के लिए और भी मेरा शुभकामना है। मैडम को और भी आगे जाना चाहिए, हम साथ में हैं और मैडम के लिए शुभकामना है। और भी आगे चलो, हम लोग पीछे हैं, साथ में हैं। धनश्री सागर पाटे, मी इथे किसनगर 3 मध्ये राहते। आपल्या इथे शालिनी ताल्ला मॅडमनी इथे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा आपल्याला खूप चांगला फायदा झालेला आहे आणि ते वेळोवेळी नेहमी इथे सातत्याने कार्यक्रम राबवत असतात आणि प्रत्येक व्यक्ती अगदी कोणी प्रॉब्लेम मध्ये असेल काय असेल तर नेहमी मदतीला धावून येतात आणि यांनी हे कार्य नेहमी सतत पुढे चालू ठेवावे त्या त्यांना या शुभेच्छा। माझं नाव निशा संतोष लोट, मी ह्याच एरियामध्ये राहते, शालिनीच्या बाजूलाच राहते। आतापर्यंत इथे जेवढे कार्यक्रम झाले तेवढे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत आणि तिचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे आणि प्रत्येक कार्यक्रम मध्ये सगळ्यांना अनुरून उपस्थितीसाठी बोलवते। त्याबद्दल मी तिचे खूप आभार मानते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती खूप छान सगळं करते।